नमस्कार. खुली चर्चा या विशेष कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर या व्यासपीठावर आजपर्यंत अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली आणि त्या अनुषंगाने एक अशी विशेष खुली चर्चा जी राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. या चर्चेत अनेक मान्यवर सहभागी झाले आणि आज या चर्चेत ॲडव्होकेट पवन भारत गायकवाड जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे लीगल सेल प्रदेश सरचिटणीस आहेत आणि गेले अनेक वर्ष ते हायकोर्टात प्रॅक्टिस करतायत. ते आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मोहोळ मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आपण पाहिले की नुकतीच लोकसभाची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत पुन्हा एकदा NDA सरकार अर्थात मोदी सरकार हे लोकसभेत आरूढ झालं. तिसऱ्यांदा ते लोकसभेत आरूढ झालं आणि या अनुषंगानं त्यांचं कामकाज देखील सुरू झालं. मात्र या लोकसभेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं. महायुती सरकार जे तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यास इच्छुक होतं, हॅट्रिक करण्याच्या इराद्यानं ते निवडणूक मैदानात उतरले होते. मात्र महाविकास आघाडीनं ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली तसंच उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात खूप मोठं घवघवीत यश मिळवलं आणि महायुती सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. आणि यामुळं आता महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे आणि विधानसभा निवडणुकीत एका जय्यत ते या मैदानात निवडणुकीच्या उतरत आहेत. आणि त्यांना आशा आहे की ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले असतील, यांच्या तिघांच्या समन्वयातून यंदा एक मोठ्या संख्येनं त्या विधानसभा निवडणुकीत विजय संपादित करतील आणि घवघवीत यश त्यांना मिळेल आणि महायुती सरकार जे आता पुन्हा एकदा सत्तेत येण्यास इच्छुक आहे त्यांना ते निश्चितच सत्तेतून खाली खेचतील असा एक विश्वास व्यक्त केला जातो आहे. सोलापूर जिल्ह्याकडं विशेषतः आता विधानसभा निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं आहे. जिल्ह्यात अनेक मतदारसंघ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात मोहोळ मतदारसंघ हा एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो जो राष्ट्रवादीचा सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि मोहोळ मतदारसंघाची जी निर्णायक भूमिका असते ती लोकसभेच्या निवडणुकीवर परिणाम करते हे नुकतंच आपण पाहिलेलं आहे. आणि या लोकसभा निवडणुकीत जो रिझल्ट समोर आला, आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाले आणि त्यात मोहोळ पंढरपूरची भूमिका अत्यंत महत्त्वाची निर्णायक राहिली. तर अशा या मोहोळ मतदारसंघातून आता ॲडव्होकेट पवन भारत गायकवाड हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर साधारण त्यांची भूमिका काय आहे आणि ते कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला सामोरं जात आहेत, का त्यांना निवडणूक लढवावी वाटली आणि त्यांचा नेमकं ते कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहेत या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. गायकवाड साहेब, आपलं मनापासून या सदरात स्वागत करतो. आपण खरं तर एक वकील आहात आणि मुंबई हायकोर्टात एक प्रॅक्टिस करत असताना आपण राजकारणाकडे कसं काय वळालात, म्हणजे काय नेमकी राजकीय पार्श्वभूमी? त्याचं कारण असं आहे की माझे वडील हे मोहोळ पंचायत समितीचे सभापती होते. भारतनाना गायकवाड म्हणून त्यांनी मोहोळच्या जनतेसाठी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत त्यांनी कामं केलेली आहेत. आणि तोच वारसा घेऊन मी नानांचा आज ह्या तालुक्यामध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे. लहानपणापासूनच तुमच्यावर राजकीय संस्कार घडले गेले? हो. माझे आजोबा आमच्या कामती ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य होते. त्याच्यानंतर माझे वडील मोहोळ पंचायत समिती असेल, कामती ग्रामपंचायत असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असतील, अशा वडिलांनी भरपूर पदं भोगलेले आहेत. आणि ह्याच्यातून जो लहानपणापासून बघत आलो मी, जी गोष्ट की साधारण लोकांचे छोटे मोठे कामं असतील, मग काही लोकांना घरकुल मिळवून देणं असेल, काही लोकांना विहीर मिळवून देणं असेल, किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना वस्तीवरून शाळेत येण्यासाठी लांब होत असेल तर त्या विद्यार्थ्यांना सायकली
देणं असेल किंवा काही असे बहुतेक स्कीम असतील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नानांनी केलेलं आहे. आणि माझी ती तळमळ आहे की गेल्या 25 वर्षापासून आमच्या तालुक्यामध्ये विधानसभा हा राखीव आहे आणि राखीव विधानसभा मतदारसंघ असताना सुद्धा मोहोळ तालुक्यामध्ये आतापर्यंत भूमिपुत्राला कोणत्याच प्रकारे न्याय मिळालेला नाही. मग आता हा राखीव मतदारसंघ काही कालांतराने म्हणजे हा लास्ट टर्म असू शकतं. मग ते अभी नाही तो कभी नाही. आणि इथला ओरिजिनल भूमिपुत्र ह्या गोष्टीला वंचितच राहिलेला आहे. म्हणून मग एक भूमिपुत्र म्हणून किंवा शरदचंद्र पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी अशी एक तळमळ आहे की बाबा लास्ट तर टर्म असू द्या की भूमिपुत्राला न्याय मिळावा. आणि मोहोळ तालुक्याची प्रत्येक जनतेची ही मनापासूनची तळमळ आहे, ही इच्छा आहे की बाबा आपल्या भूमिपुत्राला एकदा तरी आमदार करायचा आहे. मग ह्या इच्छेपोटी भरपूर तालुक्यातल्या लोकांचं असं मत आहे किंवा तालुक्यातल्या मायबाप जनतेचं असं मत आहे की एकदा तरी हा तालुक्यातला आमदार भूमिपुत्र असावा आणि त्या भूमिपुत्र आमदारांनी ह्या तालुक्याचा चांगल्या प्रकारे काम करावं आणि तालुक्याला ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत ते करून द्याव्या. मग रस्ते असतील, पाणी असेल आणि विशेष म्हणजे आमच्या तालुक्याला 2 नद्या गेलेल्या आहेत, एक सीना नदी आणि एक भीमा नदी. ह्या 2 नद्या आमच्या तालुक्याला जाऊन सुद्धा आमच्या तालुक्याची दयनीय अवस्था असते पाण्याच्या बाबतीत. ही कुठेतरी मोडीच काढावी, ह्या कुठेतरी ह्याचा आपण चांगल्या प्रमाणात कुठेतरी विचार करावा. एक उच्च शिक्षित उमेदवार तालुक्याला लाभला तर तालुक्याचे बहुतेक प्रमाणात कामं चांगल्या प्रकारे सुटू शकतात, हे असं माझं मत आहे. आणि त्यातल्या त्यात मी स्वतःच जर असेल त्या ठिकाणी तर मी अजून चांगल्या प्रमाणात तालुक्याची कामं करू शकेल. कारण की वडिलांचा जो वारसा आहे, त्यांनी जो जपलेला वारसा आहे, लोकांची कामं करण्याचा जो विषय आहे तो आजपर्यंत मी डोळ्यांनी बघितलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा मला चांगला अनुभव आहे म्हणून मी ह्या मोहोळ विधानसभेच्या इलेक्शनमध्ये उतरण्याची माझी इच्छा आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यानंतर शरद पवार हे नाव तोंडात आल्यानंतर ती एनर्जी येते शरीरामध्ये, एक वेगळ्या प्रकारे येते. खरं तर आपण ते पाहिलं तर आत्ताच ज्या काही घडामोडी अलीकडे महाराष्ट्रात झाल्या, मग ते शिवसेनेत असतील त्यानंतर राष्ट्रवादीत देखील अजित पवारांनी म्हणजे ते पक्षातून बाहेर पडले आणि खूप मोठा त्यांच्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात आमदार केले आणि एक अडचणीत शरद पवार साहेब होते आणि तसं पाहिलं तर अनेक जण अजितदादांचे नेतृत्व मानून त्यांच्याकडे गेले. मग तुम्हाला राष्ट्रवादीत म्हणजे पवार साहेबांकडेच का राहावं वाटलं? काय नेमकं तुम्हाला त्याचं तो चांगला प्रश्न विचारला तुम्ही. त्याचं कारण असं आहे की जी निष्ठा पवार साहेबांवरती आहे, जे प्रेम पवार साहेबांवरती आहे ते माझ्या वडिलांपासून ते माझ्यापर्यंत आलेलं आहे. म्हणजे माझी दुसरी पिढी म्हणायला वावगं ठरणार नाही. पवार साहेबांच्या बाबतीत विचार केला तर पवार साहेबांनी महाराष्ट्राला किंवा भारत देशाला जे काही दिलेलं योगदान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि बहुतेक वेळा लोकांच्या तोंडातून, काही नेत्यांच्या तोंडातून मी ऐकतोय की बाबा पवार साहेबांचं आता वय झाले. मला असं म्हणायचं आहे की अजून पवार साहेबांचं वय वाढलं. आता हे खासदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर जे म्हणतायत त्यांना चपराक देण्यासाठी पवार साहेबांचं अजून वय वाढले. म्हणजे पवार साहेब अजून एक तरुण योद्धा तयार झाले. आणि पवार साहेबांचं एक असं वैशिष्ट्य आहे की मी कधीही पवार साहेबांना जाऊन भेटलो ती एक एनर्जी माझ्या तयार होती बॉडीमध्ये. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर मुंबई, सोलापूर, मुंबई, मोहोळ येण्याची, धावपळ करण्याची एक ऊर्जा माझ्यामध्ये तयार होती. जे पवार साहेब महाराष्ट्रातून मुंबई दिल्ली जातात, दिल्ली मुंबई येतात किंवा मुंबई महाराष्ट्रात दौरे करतात, ही एनर्जी बघितल्यानंतर ही भयानक मोठ्या प्रमाणात एनर्जी साहेबांची आहे. आज देखील आपण बघितलं तर आज पवार साहेब कोकणात असतात तर उद्या मराठवाड्यात असतात, पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात. आज म्हणण्यापेक्षा त्यांचं जे पळणं आहे आज म्हणण्यापेक्षा आता 2 तासापूर्वी पवार साहेब सांगोल्यात दिसतील तर 2 तासानंतर पवार साहेब कोल्हापूरमध्ये दिसतील. म्हणजे एवढी एनर्जी साहेबांच्या मध्ये आहे. आणि मग मी त्यांचा छोटासा कार्यकर्ता मोहोळ सारख्या शहरातून तयार झालेला, तो माझ्यामध्ये एक ती साहेबांच्या बाबतीतली किंवा माझ्या वडिलांच्या मनामध्ये पवार साहेब हे बिंबवलेलं नाव आहे
ते कधी कोण काढू शकत नाही. आणि साहेबांवर जी निष्ठा, साहेबांना तालुक्यातून म्हणा, जिल्ह्यातून म्हणा, महाराष्ट्रातून दिग्गज सोडून गेले, त्यावेळेस मी वैयक्तिक त्या ठिकाणी विचार केला की ह्या भूतलावरती कोणी काय जरी मला सांगितलं किंवा कोणी काय जरी मला सल्ला दिला, मी फक्त साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझ्या रक्तातल्या लास्टच्या थेंबापर्यंत मी साहेबांचं नाव घेत राहणार, ही माझी भूमिका आहे. म्हणजे पक्ष किती अडचणीत असो किंवा कोणत्याही अमित शहाला बळी न पडत, नाही नाही त्याचं आम्हाला शरद पवार हेच आपलं शरद पवार हे माझं दैवत, शरद पवार हेच माझा पक्ष आणि शरद पवार हेच आमची निष्ठा आणि शरद पवार हेच आमचा पक्ष, या दृष्टीने काम करायचं. खरं तर आपण सांगताना माझ्या अंगावर काटे येतात साहेबांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा. ही एवढी साहेबांच्या नावामध्ये ऊर्जा आहे. नाही, खरं तर आपण पाहिलं तर आता तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात आलेलं आहे आणि गेले 2 टर्म त्यांनी जे काम पाहिलं किंवा महाराष्ट्रातील असेल देशातील अनेक दिग्गज नेते हे पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले, अजूनही होत आहेत. मग असं तुमच्या मनात कधी विचार आला का की बाबा आपण पण म्हणजे पक्ष बदलावा किंवा पक्ष बदलून भाजपमध्ये जावं, किंवा तशी काय ऑफर तुम्हाला होती का? म्हणजे आता साधारण बहुतेक वेळा मला त्या गोष्टीचा अप्रोच आलेला आहे, पण त्या अप्रोचमध्ये मी कोणालाही कुठल्याही आमिषाला बळी न पडता स्पष्ट उत्तर दिलेले आहेत की मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. माझ्या लास्टच्या श्वासापर्यंत मी पवार साहेबांचाच कार्यकर्ता राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये तीळ मात्र शंका घेण्याचा विषय नाही. मोहोळमध्ये आता तुम्ही काही प्रश्न जे विधानसभा मतदारसंघातले काही आता तुम्ही सांगितले, त्यातले तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा कोणता प्रश्न वाटतो? मोहोळमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचा हा पाण्याचा. त्याच्यानंतर मोहोळ शहरामध्ये आपण बघायला गेलो तर इंडस्ट्रियल झोन हा युवक वर्गांसाठी नाही आहे. म्हणजे आम्हाला तिथं शिक्षणासाठी शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत. आता माझं कामती गाव आहे, तिथेच 4-5 शाळा कॉलेजेस आहेत कामती गावामध्ये. सोलापूरला आहे, मोहोळला आहे, मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजेस उपलब्ध आहेत. पण त्याच्या पुढं काय, ज्यावेळेस शाळा कॉलेजामधून एखादा विद्यार्थी पासआउट होऊन पुढे जातो, मग ते शिक्षणाचा उपयोग कुठेतरी कामधंदा नोकरी शोधण्यासाठीच होतो ना. मग त्या गोष्टीसाठी आपण पुढचं नियंत्रण, पुढच्या योजना इथल्या तालुक्यातल्या नेत्यांनी केलेच नाही आजपर्यंत. 25-30 वर्ष मी बघितलं. मी स्वतः ह्या गोष्टीचा खूप मोठा दोष करतो की तालुक्यामध्ये आजपर्यंत आमच्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल झोन तयार व्हायला पाहिजे होता. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तयार झाल्यानंतर पुढं शिक्षण झाल्यानंतर त्याला नोकरी उपलब्ध व्हावी. त्याचं कारण असं आहे की आईवडिलांनी त्या मुलाला 19-20 वर्ष 22 वर्षापर्यंत पालनपोषण करून मोठं करायचं आणि तो मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न लावून द्यायचं आणि तो त्याची सून आणि त्याची बायको ते पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन सेटल व्हायचं. का तर गावात कुठली नोकरीच उपलब्ध होत नाहीये, मग त्या शिक्षणाचा उपयोग होत नाहीये, मग ते गावात राहून कुठलं कामधंदा मिळत नाही. एज्युकेशन डिग्री घेतलेलं असते, इंजिनियर झालेला असतो, BA MBA केलेला असतो विद्यार्थी, आणि गावात काय करायचं, शेवटी कोणाच्या शेतात काम करायला जायचं. ह्याच्यापेक्षा बाबा ते शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून तो मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सेटल होतो. म्हणजे मोहोळचं आतापर्यंत ज्यांनी नेतृत्व केलं ते याला जबाबदार आहे असं म्हणू शकतो आपण? काय वावगं ठरणारच नाही साहेब. मग त्यांनी जर दूरदृष्टी ठेवून काही आणलं असतं या तालुक्यात तर चित्र बदललं असतं असं म्हणू शकतो का आपण? काय साहेब, आता माझ्यापेक्षा तालुक्यातली जनता आणि मी स्वतः ह्या गोष्टीला कंटाळलेलो आहे आणि कुठंतरी बदल व्हावा, कुठंतरी ह्या गोष्टीचा विकासाकडे घेऊन जाण्याचा दृष्टिकोन, लोकांना एक चांगलं असं नेतृत्व पाहिजे आणि तो एज्युकेटेड आणि हुशार पाहिजे. आणि भूमिपुत्र असल्यानंतर त्या नेतृत्वाला स्वतः त्या भूमिपुत्राला कळतं माझ्या घरात काय अडचण आहे, माझ्या तालुक्यात काय अडचण आहे, तर ती कशी सोडवायची ते त्या माणसाला कळतं. आजपर्यंत जे पण कोण आले ते आजपर्यंत आलेली लोक कमर्शियल होते. त्यांना 5 वर्ष राजकारण करायचं आहे आणि निघून जायचं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये दुसराच कोणतरी बघायला भेटतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी बदल व्हावा, कुठंतरी त्याच्यात चेंज व्हावं असं तालुक्याच्या लोकांची भावना आहे. आणि बहुतेक तालुक्यातल्या लोकांची मी गाठीभेटी घेतल्यानंतर त्या लोकांचं मत हेच झालं की भूमिपुत्र असावा. म्हणजे त्याला जितकी अटॅचमेंट जनतेशी असू शकते, हो, तितकी ती बाहेरच्या उमेदवाराला असू शकत. कसे असणार साहेब? आपण
साधं उदाहरण देतो, सावत्र मुलगा आणि सक्का मुलगा याच्यामध्ये सुद्धा फरक केला जातो. तर बाहेरचं कुठलं तर पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवायचं आणि ते बाहेरचं पार्सल आमच्या तालुक्याचा काही विकासच करत नाही. मग ह्याच्यावरती विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि आम्ही आजपर्यंत उपेक्षित म्हणजे आम्हाला वाटत की बाबा होईल, आता हा गेल्या दुसरा आल्यानंतर तर करेल, तो गेल्या दुसरा आल्यानंतर तर करेल, पण तसं काही झालेलं नाहीये. तो 5 वर्ष याचं नेतृत्व करायचं नाही. मग ह्या वेळेस मी स्वतःच मागच्या टर्मला पण मी त्या गोष्टीसाठी खूप अग्रेसिव्ह होतो, खूप प्रयत्न केले, पण तिथं कुठेतरी मला त्या प्रयत्नाला यश आलं नाही. मग ह्या वेळेस मी ह्या प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये मला कुठंतरी 99% असं वाटतं की ह्यावेळेस 100% आपल्याला यश त्याच्यामध्ये मिळू शकतं. आणि त्याचं कारण की माझ्या पाठीमागं माझ्यासोबत मला सोबत घेऊन जायला किंवा मी त्यांना सोबत घेऊन जायला माझा भूमिपुत्र असल्याचा आणि माझ्या तालुक्याचा आणि तालुक्याच्या जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे. आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे शेतीचा किंवा शेतीच्या अनुषंगानं जे सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यासाठी तुमचं प्राधान्य असणारच आहे. पण आपण पाहिलं की युवकांचे एक प्रश्न हे खूप मोठ्या प्रमाणात असतात, जे सातत्यानं कुठंतरी मागे पडले जातात, किंवा आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे बेरोजगारी हा एक प्रश्न आहे ज्वलंतपणे समोर येतो. तर त्यासाठी अशी काय योजना तुमच्या डोक्यात आहे का, की मी जर मला जर तशी संधी मिळाली तर मी मोहोळ तालुक्यात असं काहीतरी करू शकतो, असं विशेषतः तरुणाईसाठी? माझं हेच मत आहे. माझी सर्वात पहिला मी ज्या वेळेस मला ह्या गोष्टीची आमदार ह्या गोष्टीची विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली, तर मी सर्वप्रथम युवक वर्गांसाठी इंडस्ट्रियल झोन तयार करेन, जो की मी स्वतः वकील असल्यामुळे त्याची काही पूर्तता करायला लागते की त्याच्यासाठी काय डॉक्युमेंटेशन तयार करायला लागतं, ती इंडस्ट्रियल झोन आपल्या तालुक्यात आणण्यासाठी कोणाला भेटायला लागतं, कशी चर्चा करायला लागते, ह्या सगळ्या गोष्टीचा मला चांगला अनुभव आहे. मला कोणाला तर सांगायचं आहे, मग मी कोणाला तर सांगेल आणि मग तो मला ॲडवाइस देईल आणि मग मी तिथं जाऊन बोलेल, असा काही विषय नाही. मी स्वतःच त्या गोष्टीसाठी सक्षम आहे वकील असल्यामुळे, आणि त्या गोष्टींचा उपयोग मी माझ्या युवक वर्गांना 1000% करून देईल. आणि हा माझा शब्द आहे तालुक्यातल्या युवक वर्गांना की मी सर्वप्रथम तालुक्यातल्या प्रत्येक विद्यार्थी पासआउटून झाल्यानंतर जो करिअरकडे फोकस करतो, त्यावेळेस त्याला आपल्याच तालुक्यामध्ये आपल्या आईवडिलांना बघून काम बघता आलं पाहिजे, अशी कुठं तर योजना मी राबवण्याचं काम करणार आहे. आणि हे माझं सगळ्यात प्रथम हे धोरण आहे. का तर त्या आईवडिलांना ज्यावेळेस मुलांचा आधार लागतो, त्यावेळेस ती मुलं आपल्या बायकोला घेऊन मुलाला घेऊन मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सेटल होतात. आणि म्हातारे आई वडील जे वयस्कर, ह्या आईवडिलांचा जो काही इथं उदरनिर्वाह केला पाहिजे, त्यांचा आजारपण असेल, त्यांचं बाकी काय गोष्टी असेल, हे बघण्याचं खरं तर त्या मुलाचं कर्तव्य असतं. त्या कर्तव्यापासून ह्या परिस्थितीमुळे आम्हाला तिथं जाऊन राहायला लागतं, ही ह्या मुलाचं उत्तर आहे. हे कुठेतरी मोडीस काढण्यासाठी मी हे तालुक्याचं सर्वप्रथम काम करणार आहे. याशिवाय तुम्हाला आणखी असे कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात की ते तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे किंवा या योजना तालुक्यात आल्या पाहिजेत? बघा, ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे, शेतकरी वर्ग. आज आमच्या दुधाला भाव नाही. आज शेतकरी वर्ग, आपण एखादी कोणती गोष्ट विकत घ्यायला गेलो, 1 महिन्यानंतर कळतं की तिची 1 रुपयापासून 2 रुपयापर्यंत किंवा 5-10 रुपये त्याची किंमत वाढलेली असते. मी जसं बघत आलोय, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसतो, शेतकऱ्याच्या दुधाला भाव नसतो. ह्या कुठंतरी गोष्टी थांबल्या पाहिजे. आपण जर शेतकऱ्याने पिकवलंच नाहीये तर आपण काय खाणार आहे, ही भावना या सरकारला कळत नाही. आज शेतकरी एवढा मनस्तापमध्ये आहे, काय पिकवायचं आणि काय कमवायचं ही परिस्थिती आहे. अलीकडे कांद्याच्या भावाचा आणि प्रश्न एक फार महत्त्वाचा, कांद्याच्या लोकसभा निवडणूक, विशेषतः लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सर्वप्रथम ह्या कांद्यांनीच ह्यांचं वांदं केलेलं आहे. तसं आता मोहोळ विधानसभा असेल किंवा इतर महाराष्ट्रातल्या म्हणजे विधानसभा इलेक्शन लागल्यानंतर ह्यांना हे दूध, मी आता सांगतो तुम्हाला, हे दूध ह्यांना खूप मोठ्या प्रमाणात महागात पडणार आहे. कारण की त्या चारा द्यायचं झालं म्हशीला, गाईला, किंवा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पुरवायच्या झाल्या, तर त्याच्यासाठी लागणारं आपण विकत आणणारी गोष्ट तेवढी महाग पडते. मग ते दुधात आणि त्या ह्याच्यात आपलं एनर्जी वाया जाते. तरीसुद्धा तो शेतकरी ह्या मनाचा आहे की बाबा
मला 2 पैसे नाही मिळाले तर चालेल, पण मी माझ्या मायबाप जनतेला कधी उपाशी मरू देणार नाही. पण मग हे सरकार कधी ह्या गोष्टीकडे लक्ष देणार? माझा शेतकरी जगला पाहिजे हे विचार कधी येणार? मग ह्याच्यासाठी माझा दुसरा मुद्दा आहे की शेतकऱ्यासाठी आमच्या तालुक्यामध्ये मी बहुतेक बघितलेल्या गोष्टी आहेत की संध्याकाळच्या वेळेस लाईट 4-4, 5-5 तास जाते आणि मग शेतकरी तो लाईट येईल आणि मी माझ्या शेताला पाणी देईल ह्याची वाट बघत बसलेला असतो. मग हे कुठं तर थांबलं पाहिजे. भारनियमन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो की मग. आणि आता तुम्हाला सांगतो ते की 7.5 HP जो वॅट आहे तो आता दिला जातो, त्याच्यावर तो कर आकारला जातो. मग तुम्ही रेट वाढवत चाललात, पण तशी लाईट तुम्ही देत नाहीत लोकांना. तसं शेतकऱ्यांना एका शेताला पाणी द्यायचं म्हणलं तर ती देत नाही. आता आमच्या उजनी धरणातून ह्या आपण बघितलंच असेल की ही मागच्या 6 महिन्या 7 महिन्यापूर्वी जी काही त्यांनी नियोजन केलं होतं उजनीचं नियोजन ते एकदम कोलमडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता आमच्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात धक्का बसलाय, म्हणजे नुकसान झालेलं आहे त्यांचं. नशीब आमचं की पाऊस चालू झाला आणि पाऊस 25 मे 2024 ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला 2 तास. आणि त्या पावसाने मला सपोर्ट केला, माझ्या मायबाप जनतेला शेतकऱ्यांना हा पावसाने सपोर्ट केला. आणि त्या दिवसापासून हा पाऊस आता आज मोहोळ तालुक्यात कंटिन्यू आहे. उजनी धरण आमचं भरत आलेलं आहे. खरं तर आपण पाहिलं तर मोदी सरकारनं PM किसान योजनेअंतर्गत दरवर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. एकीकडं ही मदत शेतकऱ्यांना होत असताना दुसरीकडं कुठंतरी शेतकऱ्यांच्या म्हणजे जे खताचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्यावरचा GSTचा प्रश्न आहे तो देखील प्राधान्याने समोर आला. म्हणजे अनेकांचं असं मत पडले की आम्हाला 6,000 दिले पण खतावरच्या GSTचं काय, आम्हाला 6,000 देत आहे त्यावेळी आम्ही 30,000 40,000 खतांसाठी घालतोय जे पूर्वी आम्हाला कमी ह्याच्यात मिळत होते. जे खताचा जो रेट आहे जो 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी 2 वर्षापूर्वी जो रेट होता तो रेट आज काय आहे तुम्ही त्याचा भाव बघा. आणि तो रेट लावून त्याच्यावर GST लावलेले आहे. मग हे रडक्याचं डोळं पुसण्याचं काम केलेलं आहे. ते आपलेच बोटे आपल्याच डोळ्यात घातलेले आहेत मोदी सरकारने. आपल्याकडून इथे 10 रुपये घेतले तर आम्हाला 6 रुपये दिले. 6 रुपये म्हणजे 10 घेत आहेत आणि 6 देत आहेत, म्हणजे 4 त्यांचाच फायदा. दिशाभूल आहे असं म्हणायचं. दिशाभूल आहे सरळ सरळ. ह्याच्यामध्ये आपण कुठे जरी कोणाला जरी साध्यातल्या साध्या एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर विचारलं तो सांगेल अहो माझे 10 रुपये घेतले आणि मला 4 रुपये दिले. आज आपल्या कुटुंबामध्ये आपण 5 जण जेवायला बसतोय तर 6वं प्लेट आपलं सरकारला असतं GSTच्या माध्यमातून. म्हणजे 5 जण आपल्या कुटुंबामध्ये नवरा बायकोन 3 मुलं जर जेवायला बसले असतील तर तिथे 6वं प्लेट हे सरकारसाठी असतं GSTच्या माध्यमातून. CGST आणि GST हे 2 GST 18% ते आपलं ऑलरेडी घेतात. म्हणजे त्याचा एक प्लेटचा आपण भार उचलतोय ना, हा कुठं तर कमी झाला पाहिजे. म्हणजे हा एक GSTचा विशेषतः खतावरचा मुद्दा आहे खूप प्राधान्याने समोर आला होता. ते म्हणजे तो रोष नेमका तो लोकसभेला दिसून आला असेल. लोकसभेला दिसून येणार तर हा रोष विधानसभेला पण दिसून येणार. पण असं म्हटलं जाते की लोकसभेचे प्रश्न आणि विधानसभेचे प्रश्न हे वेगळे असतात आणि त्यामुळं लोकसभेला जे यश मिळालं किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत जे यश मिळेल ते विधानसभेत मिळेलच असं नाही असं एक म्हटलं जातं. तुमचं काय मत आहे साहेब? बघा हे खरं तर मुद्दे विधानसभेचेच होते. कांदा हा मुद्दा कोणाचा होता? शेतकऱ्यांचा. बरोबर. ह्या मुद्दा आपण विधानसभेमध्ये मांडतो, वेळोवेळी मांडलेला आहे, मांडला जातो आणि ह्या मुद्द्यावरती विधानसभेमध्येच भांडलं जातं जास्त मोठ्या प्रमाणात. आणि आज हा मुद्दा आपण विधानसभेमध्ये भांडण्यासाठी काही आमदारांनी मुद्दे उचललेत किंवा काही आमदारांनी नाही उचललेत हा विषय आहे. पण ते कितपत त्या मुद्द्यावरती आपण मायबाप जनतेने लक्ष दिलं पाहिजे की बाबा त्यांनी जरी नाही उचलला तर आज आपण उठून ह्या गोष्टीचा एक मतदानातून त्याचा विरोध करणं हा आपला हक्क आहे. आणि तो हक्क मतदानातून विरोध करून दाखवा तुम्ही. तोच ह्या खासदारकीला झालेला तर तो विधानसभेला पण सेम होणार. खरं तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने यश मिळालं महाराष्ट्रात लोकसभेच्या ह्याच्यात तोच आता टेम्पो कायम राहील का? म्हणजे 100% कायम राहील. कायम राहणार 100%. कारण की बघा एखादी गोष्ट विसरायला साधारण 6 महिने वर्ष लागतात.
आणि आता आपल्या ऑक्टोबरपर्यंत आपले इलेक्शन लागतील आणि आपल्या मनामध्ये तो रोष आहेच ना, त्याचा विसर कोणाला पडलेला आहे. आणि ठीक आहे, काहीतरी दिलं म्हणून विसर पडेल, पण तसं काही झालेलंच नाहीये. आणि या विशेषतः या सगळ्या लोकसभेच्या यशामध्ये शरदचंद्र पवार जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा रोल फार मोठा राहिला, त्यांची भूमिका मोठी राहिली आणि त्यामुळे घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळालं. विधानसभेत देखील असं होईल असं वाटतं तुम्हाला? ह्याच्यामध्ये 100% असंच होणार. शरद पवार साहेबांचा मोठा यशाचा वाटा आहे, त्याच्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा आहे, त्यानंतर काँग्रेसचे आपले राहुल गांधी साहेब असतील किंवा पटोले साहेब असतील, ह्यांचा मोठा याच्यामध्ये वाटा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे साधारण आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी सरकार हे महाविकास आघाडीचं येणार आहे. खरं पाहिलं तर आता आपण आत्ताच एक अंदाजपत्रक मांडलं गेलं आणि या सरकारनं, महायुती सरकारनं माझी लाडकी बहीण ही एक योजना महत्त्वपूर्ण आणली आणि महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आता या योजनेला दिसतोय आणि या योजनेचं एक कौतुक देखील केलं जातं आणि ही योजना महायुतीला पुढे जाऊन एक लाभदायी ठरेल निवडणुकीत असं म्हटलं जातं. आणि साधारण तुम्ही याच्याकडे कसं पाहता आणि विशेषतः आता मोहोळ विधानसभा मतदारसंघात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने तुमचे काय प्लॅन असणार आहे? आता ही योजना तरी चालू केलेली आहे, आता अजून त्याचं काही कोणाच्या खात्यावर अजून तरी कुठल्या प्रकारे हप्ता पडलेला नाही, त्यामुळे याच्यावर मी आता एवढं काही बोलू शकत नाही. कारण ज्या दिवशी एखाद्या कुठल्या महिलेच्या खात्यावरती ते 1500 रुपये पडतील त्यावेळेस आपण विचार करू. नाही, तो प्लस पॉईंट महायुतीला होईल असं बोललं जातं या योजनेचं. नाही बघा, 1500 रुपये दिल्याने तुम्हाला तुमचे बाकीच्या गोष्टी किती वाढवलेत तुम्ही बघा ना. गॅसचे दर वाढवलेत, सगळ्या गोष्टी वाढवलेत, मग तुमच्या इकडून काढायचं आणि इकडं तुम्हाला द्यायचं म्हणजे असं फिरवायचं आहे विषय. तुम्ही असंच खा ना, असं कशाला खाता तुम्ही? उलट सरळ खाल्ल्यानंतर म्हणजे तुम्ही रेट कमी करा कुठल्याही गोष्टीचे. आज एखाद्या महिलेला 1000 रुपयाचा गॅस घरामध्ये लावायचा बोलल्यानंतर तिला ते गॅस 2 महिने किंवा 1.5 महिना 1 महिना कसं घालवायचं आहे ती महिला ही ह्याच्यामध्ये ती चिंतेत असती. मग तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी कमी करा. म्हणजे बाकी गोष्टी भरपूर मागलेल्या आहेत, त्या गोष्टी कुठेतरी कमी करा. तुम्ही पेट्रोल तुमचं किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, डिझेलचा भाव किती झालेला आहे. आज शेतकऱ्याला शेतामध्ये काहीतरी फवारणी करायची असेल तर पेट्रोल डिझेल लागतंच, मग त्याच्या भावात तुम्ही विचार करा ना. म्हणजे शेतकऱ्यांनी तिथं पण मरायचं. आपलं साधारण मोहोळ मतदारसंघातल्या महिला सक्षमीकरणासाठी काय आपण नेमकं डोक्यात काय असं आहे का तुमचं, की कोणते असे प्रश्न महिलांचे आहेत की जे तुम्हाला आता सोडू वाटतात किंवा ते गंभीर वाटतात असं थोडक्यात? मला सर्वप्रथम आमच्या तालुक्यामध्ये महिलांसाठी एक रोजगार उपलब्ध करायचा आहे. मग ते महिला रोजगार मेळावा आम्ही काही दिवसानंतर घेणारच आहोत. हां, मग ह्या रोजगारासाठी आपण कसं केलं पाहिजे, ह्याच्यामध्ये आपण काय महिलांसाठी चांगल्या प्रकारे काय कोणत्या स्कीम आहेत किंवा ते कशा आणल्या पाहिजे, गव्हर्नमेंटच्या काय स्कीम आहेत त्या कशा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे, ह्याच्यावरती आम्ही 100% काम करणार आहे. आणि आमचा मूळ मुद्दा तोच आहे की आमच्या तालुक्यामध्ये आमदार आमच्या तालुक्याचा नसल्यामुळे आजपर्यंत जे काही आम्हाला ज्या गोष्टीला फेस करायला लागतं त्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. आमचा आमदार आठवड्यातून एकदा येतो, ठेकेदारांना घेतो, ठेकेदारच बसतात आणि निघून जातो. हे सगळं कमर्शियल चालू आहे. आमदारांनी कोणाची अडचण काय आहे कधीच बघितलं नाही. म्हणजे आमदारांनी ठेकेदार इथपर्यंतच राजकारण आहे, त्याच्या पुढं लोकांपर्यंत काही नाही. मग ह्या गोष्टी सोडवणं, बाबा लोकांच्या अडचणी काय आहेत, लोकांना काय दिलं पाहिजे. आता आपल्या तालुक्यामध्ये मी बघितलंय भरपूर मोठ्या प्रमाणात अपंग लोक आहेत, त्यांच्यासाठी स्कीम आहेत. अपंग लोकांसाठी सायकली असतील, काही योजना असतील, ते राबवण्याचं काम अजूनपर्यंत आमच्या तालुक्यामध्ये म्हणावं असं झालेलं नाही. हां, मी काही त्या लोकांपर्यंत पोहोचलो. भरपूर लोकांचं मत असे की आम्हाला ह्याची अजून स्कीम मिळालीच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आमदाराचं काम काय आहे की लोकांपर्यंत जाऊन लोकांचं काम करणं. त्या प्रकारे आमच्या तालुक्यात कामच होत नाही गेल्या 25 वर्षापासून. लोकांपर्यंत पोहोचलेच नाही. आमदार झाल्यानंतर तो म्हणजे हा भूमिपुत्र नसल्याचा सगळ्यात मोठा फटका आपण म्हणू फटका आणि लॉस आहे तालुक्याचा. मागास आमच्या तालुक्यामध्ये असं म्हणायला लागेल की आमचा तालुका मागासल्यासारखाच असल्यासारखा आहे. रस्ते नाही आहेत व्यवस्थित, गावाकडसारख्या ठिकाणी आम्हाला वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही आहे.
विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये जाण्यासाठी एस टीची उपलब्ध व्यवस्थित होत नाही आहे. एक खेडेगावातून एखाद्या विद्यार्थ्याला शहरासारख्या ठिकाणी यायचं आहे तर त्या विद्यार्थ्याला सकाळच्या वेळेस एस टी उपलब्ध होत नाही आहे. तो कसा तरी त्याच्या गावातून येणार आणि मग तिथून कुठेतरी कुठलं तर गाव असेल, साधारण आता समजा आमचं दातपूरमधला एखादा विद्यार्थी असेल, विरवडमधला एखादा विद्यार्थी असेल, त्याला आमच्या कामतीत यावं लागतं आणि कामतीतून सोलापूरला किंवा मोहोळला जायला लागतं. ही अशी परिस्थिती आहे. वेळ मोठ्या प्रमाणात जातो आणि मनस्ताप देखील होतो. मग आता तुमचा तो आमचा वटवट्याचा काही एखादा विद्यार्थी असेल, एनकीचा काही विद्यार्थी असेल, त्यांना इथपर्यंत यायचं म्हणलं तर त्या विद्यार्थ्याला तिथं येऊन मग पुढं कुठंतरी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची सोय बघायला लागते. मग ह्या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी विषय थांबवणं, हा विषयामध्ये आपण कुठंतरी पुढे येऊन केलं पाहिजे, ही माझी मूळची भावना आहे. हे सगळं करत असताना अजितदादा गटाचं मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, त्याला तुम्ही कसं सामोरं जाणार? ह्या प्रश्नाचं उत्तर मला खूप चांगल्या पद्धतीने देऊ वाटेल की माझ्या डोक्यावरती शरदचंद्र पवार साहेबांचा हात असेल तर माझ्यासमोर मला कोणी दिसणार नाही. बरं. माझं डोंगर एवढं मोठं आहे तर त्या छोट्या डोंगराकडे बघण्यात मला काहीच अर्थ वाटणार नाही. मग आव्हान कोणतंही असो, संकट कोणतंही असो, सामोरं जाणार. मी शरद पवार साहेबांच्या तालमीतला एक छोटासा कार्यकर्ता आहे, तर माझ्यासमोर कोण आला ह्याच्यापेक्षा मी त्याला लढणार, मी त्याला फाईट देणार, टक्कर देणार, हेच माझं धोरण असणार. कारण की मी जसं जयंतराव पाटील साहेब आपले प्रदेशाध्यक्ष, की त्यांचं वाक्य आहे की आम्ही शरद पवार साहेबांच्या तालमीतले पट्टे आहोत. हां, मग त्यातलं मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. मला कुठलं ह्या सगळ्या गोष्टीचं मला काही समोर कोणी असेल त्याचे माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. आपल्याला लढायचं आहे आणि आपण लढणार, हेच आमचं धोरण. साहेबांचा आदेश आणि आम्ही लढायला चालू. ज्या दिवशी साहेब बोलतील त्या दिवशी आम्ही ह्याच्यामध्ये सक्रियतेने, आता स्वतः मी काम करतोय. आता आमच्या तालुक्यामध्ये गाव तिथं शाखा ओपन केलेल्या आहेत. मी ऑलरेडी शरद पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष महबूबा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बळराम काका साठे साहेब असतील यांच्या माध्यमातून आणि आमचे तालुका अध्यक्ष विनयकुमार नाना पाटील यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या तालुक्यामध्ये गाव तिथं शाखा ओपन भरपूर प्रमाणात केलेल्या आहेत आणि अजून आमची ती योजना चालूच आहे. तेव्हा आम्ही कुठं कमी पडत नाही. म्हणजे आम्हाला पक्ष मोठा करायचा आहे, पवार साहेबांचा पक्ष तळागाळात पोचवायचा आहे आणि ऑलरेडी तो पोहोचलेला आहे. पण अजून जिथं कुठं नाही आहे तिथं आम्हाला अजून पोचवायचं आहे. हे आमचं धोरण आहे. त्या दृष्टीने तुमचं प्रामाणिक काम आहे. आता आपण लिगल सेलचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहताय, अनेक ठिकाणी आपण फिरणं होतं. साधारण या कामाबाबत किंवा या जबाबदारीबाबत काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही ती पार पाडताय आता सध्या? चांगला प्रश्न विचारला साहेब. विषय असा आहे की आमचे मार्गदर्शक आदरणीय आशिष पंजाबराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदेश सरचिटणीस या पदावर काम करत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी मोफत कायदेशीर सल्ला या कार्यक्रमाचं आम्ही योजना राबवलेल्या आहेत आणि लोकांना मोफत कायदेशीर सल्ला दिलेला आहे आणि त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत. पोलीस स्टेशन असेल, कोर्ट असेल, अशा बहुतेक ठिकाणी आम्ही आमचे लिगल सेलच्या माध्यमातून कामं केलेत. एखाद्या महिलेची अडचण असेल, एखाद्या वयोवृद्ध महिलेची असेल, पुरुषांची असेल किंवा विद्यार्थ्यांची असेल, ह्या अडीअडचणी आम्ही लिगल सेलच्या माध्यमातून वेळोवेळी सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करण्याचं काम आमचे लिगल सेलचे प्रदेश अध्यक्ष आशिष पंजाबराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही वकिलांचे पण अडचणी सोडवतो. मग प्रत्येक बारचे वकील असतील, मग त्या प्रत्येक बारच्या वकिलांच्या आम्ही अडचणी लिगल सेलच्या माध्यमातून सोडवतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बहुतेक लोकांना, वकिलांना आम्ही मदत करतो. मग आता त्या सगळ्या एकूणच अनुभवाचा, कामाचा इथं तुम्हाला कितपत फायदा होईल असं वाटतं? मोठ्या प्रमाणात फायदा होणार, कारण की आम्ही जनतेचंच काम केलेलं आहे. आम्ही वकिलांचं काम केलं आहे. वकील असतील किंवा मायबाप जनता असेल, ह्या सगळ्यांचं काम करताना आम्हाला तो एक खूप मोठा प्रमाणात अनुभव आलेला आहे की मी वकील असल्यामुळे मोठ्या प्रमाणात माहिती आहे की लोकांच्या अडचणी काय आहेत. आणि सर्वप्रथम मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे, त्याच्यामुळे तर मला चटके काय असतात हे मोठ्या प्रमाणात माहिती आहे. म्हणजे मी ती झळ सोसून पुढे आलोय ना.
मी आज तुमच्यापर्यंत येतो याचा अर्थ की तोंडात चमचा घेऊन मी इथं नाही बसलो. बरोबर. मी आज स्टेप बाय स्टेप चढत आलेलो आहे. म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातून मी पुढं आलो आहे आणि मी लोकांची कामं करतच पुढं आलो आहे. आज मला जे पण काही तालुक्यातले लोक असतील किंवा आमच्या महाराष्ट्रातले वकील वर्ग असेल किंवा जो पण काय असेल हा आपल्या कामाच्या जोरावर आम्हाला ओळखतो. बरोबर. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोहोळच्या जनतेची एक निर्णायक भूमिका राहिली, मोठं योगदान राहिलं आणि मोहोळच्या जनतेने किंवा पंढरपूरच्या लोकांनी ठरवलं तर काय होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. तर आता विधानसभेच्या निवडणुकीत देखील एक मोहोळचं भूमिका एक निर्णायक ठरणार आहे असं म्हटलं जातं आणि आता सगळ्यांचंच लक्ष मोहोळ विधानसभा मतदारसंघाकडे आहे. तुम्ही काय सांगाल नेमका? ह्याचा विषय असं झालेला आहे साहेब की मोहोळ ज्यावेळेस विधानसभा लागली जाते त्यावेळेस मोहोळकडे अशा प्रकारे बघितले जाते की मोहोळ म्हणजे कोणालाही सहजासहजी उपलब्ध होणारा तालुका आहे. जो तो येतो मोहोळ तालुक्यावरती हक्क गाजवतो, बाबा मी तिथे उमेदवार मागतोय, मला आमदार व्हायचा आहे. पण आजपर्यंत आमच्या तालुक्यातला आमदार ह्या लोकांमुळे झाला नाही. आता ह्यावेळेस तालुक्यातल्या जनतेने ठरवले की ऑलरेडी आमचं इंदापूरचं पार्सल रिटर्न पाठवायचं आहे आणि इतर दुसरं कुठलं आलेलं पार्सल त्यालाही रिटर्न पाठवायचं आहे. म्हणून तालुक्यातल्या जनतेचं जे काही धोरण आहे भूमिपुत्रच पाहिजे, ह्यावेळेस भूमिपुत्रच पाहिजे, निष्ठावंत भूमिपुत्र पाहिजे ज्यांनी पक्षाबरोबर आजपर्यंत काम केलं आहे, जो पक्षासोबत निष्ठावंत राहिलेला आहे आणि त्याच पक्षामध्ये काम केलेलं आहे, त्याच पक्षाच्या पवारसाहेबाच्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार. काय साधारण तुम्ही मोहोळ मतदारसंघातील जनतेला काय आवाहन कराल या सगळ्या पार्श्वभूमीवर? ह्याच्यामध्ये मी मोहोळ तालुक्यातील जनतेला एवढं सांगू इच्छितो की आज आपण भूमिपुत्राला साथ द्या. भूमिपुत्र तालुक्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील, तालुक्याचा जो काही विकास करायचा असेल त्या विकासासाठी मी स्वतः माझा 24 तासामध्ये मला जेवढा तास वेळ देता येईल तेवढा तास मी तालुक्याच्या विकासासाठी घालवण्याचं काम करेल. जसं माझ्या वडिलांनी तालुक्यासाठी काम केलं तसं मी स्वतः तालुक्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करेल आणि तालुक्यातील युवक वर्गांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्याचं काम करेल. तालुक्यातील महिला वर्गांसाठी उद्योग समूहात असे योजना असतात त्या योजना राबवण्याचं काम करेल. शेतकरी वर्गांच्या अडीअडचणी सोडवण्याचं मी स्वतः त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांचं काम सोडवण्याचं काम करेल. हेच माझे मोहोळ तालुक्यातील जनतेला सांगण्याचं हे आहे. मग या सगळ्या एकूणच तुमच्या आता तुम्ही इच्छुक आहात, तुमचा अनुभव पण दांडगा आहे आणि अभ्यास मोठा आहे, दूरदृष्टी आहे. या सगळ्यात आता पवारसाहेबांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कितपत असतील किंवा कशा पद्धतीने असावेत असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याचा विषय असा आहे साहेब, मी पवारसाहेबांचा राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे हे पवारसाहेबांना माहीत आहे. जयंतराव पाटील साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष यांना माहीत आहे. आदरणीय सुप्रियाताई यांना माहिती आहे की मी पक्षाशी निष्ठावंत आहे. पक्ष सर्व सोडून गेल्यानंतर सुद्धा मोहोळ तालुक्यातून मी एकटाच पक्षामध्ये राहिलो आणि पक्ष वाढवण्याचं काम मी केलं. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ज्यावेळेस साहेब निर्णय घेतील त्यावेळेस निष्ठावंत कार्यकर्त्याला आणि भूमिपुत्राला डावलणार नाही, न्याय देते. निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट पवन भारत गायकवाड यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली की मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा कशा पद्धतीनं महत्त्वाचा आणि गेटकेन उमेदवारामुळं भूमिपुत्राला केवळ न्याय न मिळाल्यामुळं बाहेरचे उमेदवार आल्यामुळं हा मतदारसंघ कसा मागं राहिला किंवा या मतदारसंघातले कित्येक प्रश्न, मग ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, या सगळ्यांचे प्रश्न कशा पद्धतीनं मागं राहिले हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर स्पष्ट केलं. आणि जर मला संधी मिळाली तर मी काय करू शकतो, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल, उद्योगधंद्याचा प्रश्न असेल, तरुणाईच्या रोजगाराचा प्रश्न असेल, महिलांचे प्रश्न असतील, कशा पद्धतीनं मी सोडू शकतो हे देखील त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे. आव्हानं कुठली असो, संकट कुठली असो, त्याला मी डगमगणारं नाही, मी धाडसानं त्याला सामोरं जाणार आहे. शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासमोर आहे. डोंगरा एवढा माणूस माझ्यासमोर असताना समोर कोण आले, कसली आव्हानं आले याच्याशी मला काही देणं घेणं नसणार नाही. मी प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि प्रामाणिकपणेच मी जनतेसमोर एक भूमिपुत्र म्हणून येतो आहे. पवारसाहेबांचे आशीर्वाद मिळाले
तर जनतेचे आशीर्वाद मला निश्चित मिळतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. गायकवाड साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि खुली चर्चा कार्यक्रमात सहभाग घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि जनतेचे आशीर्वाद देखील आपण मागितलेले आहेत. निश्चितच ते तुम्हाला मिळतील. पवारसाहेबांचे आशीर्वाद तर आहेत, पण जनता देखील तुमच्या पाठीशी राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आलात, आपला एक बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.